जगाला शांतीचा संदेश देणारे महाकाव्य तथागत सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिगुण प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, विश्वभूषण डॉ. आंबेडकर, तमाम महापुरुषांना अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। या जयंती निमित्तानं एक सकारात्मक दृष्टिकोनातून आजचा चांगला दिवस असल्यामुळं तर त्याला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून मी बोलण्याचा प्रयत्न करतो। उणिवा काही असेल तर ते मी सांगणार नाही, पण आज जे काही चांगलं झालेलं आहे त्याच्यावर भर देऊन अधिक चांगलं कसं करता येईल याकडे वाटचाल आपली असली पाहिजे। तर बाबासाहेबांचा जन्म आहे हा फार महत्त्वपूर्ण त्यांचा जन्म झालेला आहे या पृथ्वी तलावावर। बाबासाहेबांची जयंती संपूर्ण जगभरामध्ये साजरी होते। जो शिकला सवरला वर्ग आहे, अभ्यासक वर्ग आहे, तो बाबासाहेबांची जयंती साजरी करतो। बाबासाहेबांचं जेवढंही लिखाण आहे त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांचं जेवढंही लिखाण आहे हे मानवाच्या कल्याणाचं, मानवाच्या उद्धाराचं हे बाबासाहेबांचं लिखाण आहे। बाबासाहेबांनी कोणाचाही राग केला नाही, द्वेष केला नाही, ईर्ष्या केली नाही। तर बाबासाहेबांनी माणसं दुरुस्त कसे होतील, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तो त्याच्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, आनंद, प्रेम हे निर्माण कसं होईल यासाठी बाबासाहेबांनी लिखाण केलेलं आहे। पण बरेच लोक बाबासाहेबांचा राग करतात, द्वेष करतात, तर त्यांचं ते अज्ञान आहे। मग तो कमी शिकलेला असो, जास्त शिकलेला असो, अनपढ असो, तर हा त्याच्या अज्ञानामुळे तो द्वेष करतो। बाबासाहेबांवर असंख्य लोक प्रेम करणारे आहेत, कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या बाबासाहेबांची श्रद्धा आहे, त्यांनी वाचन केलेलं आहे, त्यांनी त्यांचं अज्ञान दूर केलेलं आहे, आणि म्हणून असे लोक बाबासाहेबांवर प्रेम करतात। तर जे लोक शिकलेले असतील, कमी शिकलेले असतील, जे बाबासाहेबांना राग द्वेष करतात, त्यांना मी सांगू इच्छितो का बाबासाहेबांचं जेवढंही लिखाण आहे, इवन 22 प्रतिज्ञासुद्धा हे बाबासाहेबांचं कुठल्याही जाती धर्माच्या विरोधामध्ये नसून तर जाती धर्माला दुरुस्त करण्याचं ते लिखाण आहे। 22 प्रतिज्ञेला बारकाईनं समजून घ्या। मानवाच्या उद्धाराचं आणि मानवाच्या कल्याणाचा जो मार्ग आहे त्याला आम्ही बारकाईनं समजून घेत नाही, त्यामधल्या बारकाव्या आम्ही समजून घेत नाही, म्हणून त्यामध्ये आम्ही चुकीचं बघत असतो। कारण आमच्याकडे भयंकर अज्ञान आहे, कर्मकांडामध्ये पडलेले आहेत, विविध स्तरावर पडलेले आहेत। कोणी जातीनं द्वेष करते, कोणी धर्मानं द्वेष करते, आणि ज्यांच्या दिमागामध्ये या जाती आणि धर्माचा द्वेष आहे तो मनुष्य जशी एखादी हाताला जखम असते, पायाला जखम असते, रक्त निघते, त्या जखमेपेक्षाही हा अदृश्य रोग भयंकर आहे। जो जातीचा आहे, धर्माचा आहे, तो कमी शिकलेल्यामध्ये पण आहे आणि जास्त शिकलेल्यामध्ये पण आहे। तर हे महाभयंकर हा रोग आहे। हा रोग असंख्य हजारो वर्षापासून सुरू आहे आणि चालत आहे, आणि आजही तो सुरू आहे। हा रोग मिटवण्यासाठी असंख्य संत महापुरुषांनी हजारो वर्षापासून प्रयत्न केलेले आहेत। कोणाचा जीव गेलेला आहे, कोणाचा घातपात झालेला आहे। जेवढेही संत महापुरुष होऊन गेलेले आहे इतिहास काळापासून, संत तुकाराम असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, संभाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, बाबासाहेबांच्या कारकिर्दीमधले उस्ताद लवजी साळवे असतील, गाडगे बाबा असतील, बिरसा मुंडा असेल, संत तुकाराम असतील, तुकडोजी महाराज असतील,
जेवढेही संत महापुरुष होऊन गेलेले आहेत, ज्यांनी मानवाच्या कल्याणाचं आणि मानवाच्या उद्धाराचा मार्ग सांगितलेला आहे, त्या संपूर्ण संत महापुरुषांच्या विचारांना कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्याचं काम जर कोणी केलं असेल, सर्वात महत्त्वपूर्ण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. याची जाणीव फार कमी लोकांना आहे. ज्यांना याची जाणीव नाही आहे ते महाभयंकर अज्ञानी, कारण त्यांचा उद्धाराचा मार्गसुद्धा त्या संविधानावर दडलेला आहे. तर म्हणून बाबासाहेबांना तुम्ही बारकाईनं वाचून घ्या, समजून घ्या. हा महापुरुष तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. बाबासाहेब सध्या विचारांच्या रूपामध्ये जिवंत आहेत आणि बाबासाहेबांना जो मारणारा वर्ग आहे तो या संपूर्ण लोकांचा कल्याण मित्र आहे. आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण आम्ही ओळखत नाही, कारण डोळ्यावर तर अज्ञानाचा चष्मा आहे, अंधकाराचा चष्मा आहे, कर्मकांडाचा चष्मा आहे. या अंधकाराच्या, कर्मकांडाच्या, अज्ञानाच्या चष्म्यातून बाहेर निघा आणि आपला मित्र ओळखा. जेवढेही बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, मग ते कुठल्याही समुदायाचे असो, OBC असो, SC असो, ST असो, इतर असो, हे जेवढेही बाबासाहेबांना फॉलो करणारे, बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालणारे जेवढे अनुयायी आहेत, हे आपले कल्याण मित्र आहेत. ते आपलं चांगलं चिंततात, चांगलं चाहतात. त्यांना असं वाटते का ह्या देशाचा उद्धार झाला पाहिजे. जर 1956 पासून किंवा जेव्हापासून या देशाला संविधान लागू झालं तेव्हापासून जर बाबासाहेबांच्या विचारधारेवर, त्या संविधानामध्ये पेरलेल्या विचारांच्या आधारावर जर तुम्ही चालले असते ना, तर आतापर्यंत या देशातला संपूर्ण समाज, मग तो OBC असो, SC असो, ST असो की इतर असो, हे समृद्ध राहिले असते. आता समृद्ध कुठल्या बाबतीत राहिले असते? आर्थिकतेला समृद्ध झाले असते, सामाजिकरित्या समृद्ध झाले असते, धार्मिकरित्या समृद्ध झाले असते, राजकीयरित्या समृद्ध झाले असते. जेव्हा मी धार्मिकरित्या समृद्ध झालेलं म्हणतो तेव्हा धार्मिकतेमध्ये तुमच्या समता असते, स्वातंत्र्य असतं, बंधुत्व असतं, न्याय असतं. अशा प्रस्थापितांना तुम्ही या आपल्या भारतामध्ये जगू राहिले असते. पण आज या देशामध्ये कीड लागलेली मानसिकता आहे, जे माणसामध्ये भेद निर्माण करतात, मतभेद निर्माण करतात. मग ते धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली असे जे तुमच्यामध्ये, असे जे लोक तुमच्यामध्ये मतभेद निर्माण करतात, अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. ते तुमचे कल्याण मित्र नाही आहे, ते तुमच्यामध्ये भांडणं लावून राहिले, तुमच्यामध्ये द्वेष पसरून राहिले, तुमच्यामध्ये विभाजन करू राहिले. हे लोक, या लोकांच्या माध्यमातून देशांचं नुकसान होणार आहे, तुमचं नुकसान होणार आहे, येणाऱ्या पिढीचं नुकसान होणार आहे. म्हणून जे लोक समता पेरतात, बंधुत्व पेरतात, मैत्री पेरतात, आनंद पेरतात, प्रेम उत्पन्न करतात, करुणा उत्पन्न करतात, अशा लोकांशी जुळा. जे संत महापुरुषांचे विचार तुम्हाला सांगतात, माणसांमध्ये मतभेद निर्माण करत नाही, जोडण्याचा प्रयत्न करतात आणि देशाच्या कल्याणाचा बाजू तुम्हाला सांगतात, अशा लोकांशी जुळा आणि त्यांच्यासोबत मिळून तुम्ही कार्य करा. तेव्हाच आपल्या ह्या देशाची प्रगती होईल, आपल्या संत महापुरुषांचं कार्य पूर्ण होईल. मग ते छत्रपती शिवाजी महाराजचं कार्य असेल, महात्मा फुलेंचं कार्य असेल, गाडगे बाबांचं कार्य असेल, संत तुकारामांचं कार्य असेल, बिरसा मुंडांचं कार्य असेल, उस्ताद लहुजी साळवेचं कार्य असेल, फातिमा शेख, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाई, अहिल्यादेवी होळकर, जेवढेही संत महापुरुष होऊन गेलेले आहेत, या सर्वांच्या कार्याला जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला भारतीय संविधानाला समजून घ्यावं लागेल, भारतीय संविधानाचं बारकाईनं वाचन करावं लागेल. कारण संपूर्ण संत महापुरुषांचे विचार कायद्याच्या रूपामध्ये, कलमांच्या रूपामध्ये संविधानामध्ये पेरलेले आहेत. आणि जे काही कायदे बनलेले असतील, मग ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल, तर हे माणसाला दुरुस्त करण्याचं माध्यम आहे, कुणामध्ये भेद निर्माण करण्याचं माध्यम नाही आहे. माणसं सर्व कायद्याने सुव्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे जीवन कंठित करावं, कोणीही कोणावर अन्याय करू नये, अत्याचार करू नये, आपसामध्ये मैत्रीने, करुणेने आणि मुदितेने, आनंदाने आपण आपलं जीवन यापन करावं, यासाठी हे कायदे बनलेले आहेत. चांगला माणूस अधिक चांगला व्हावा, तो चांगल्याने जीवन कंठित करावा, त्याची सुरक्षा व्हावी म्हणून कायदे आहे. आणि जो वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे त्याला दुरुस्त करून
त्यांनी आपलं चांगलं बनवून आपलं जीवन कंठित करावं यासाठी हे कायदे बनलेले आहेत. आपल्याला समजून घेत नाही, विचार करत नाही, म्हणून अज्ञान महाभयंकर आहे. या जगामध्ये जेवढी वाईटांची संख्या आहे त्यापेक्षा कमी चांगल्या लोकांची संख्या आहे. चांगल्या लोकांमुळंच हे देश आणि हा जग टिकून आहे. म्हणून चांगल्या लोकांची संख्या वाढली पाहिजे आणि वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, म्हणून हे कायदे असतात, म्हणून हे संविधान असते. आणि या अशा संविधानाला आपण अंगीकृत करून त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या नावानं जरी हे संविधान म्हटल्या जात असेल, पण कधीही बाबासाहेब इतक्या मोठ्या मनाचे होते. बाबासाहेबांनी ते श्रेय सर्वांना वाटलं. बाबासाहेबांनी म्हटलं का जरी हे संविधान कितीही चांगलं असेल, याला राबवणारे लोक जर चांगले नसतील तर ते चुकीच्या दिशेने जाणार आहे. जर हे संविधान कितीही वाईट असेल, राबवणारे लोक जर चांगले असतील तर हे संविधान चांगलंच चालणार आहे. आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे का आपली विचार प्रवृत्ती काय आहे, त्या संसदेमध्ये जे आपण लोक पाठवलेले आहेत त्यांची विचार प्रवृत्ती काय आहे, चांगली आहे की वाईट आहे, याच्यावर अवलंबून आहे. जर चांगली प्रवृत्ती असेल तर हे संविधान आपल्या कल्याणाचं आणि सुखाचा मार्ग आपल्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी हे श्रेय स्वतःपर्यंत न ठेवता बाबासाहेबांनी श्रेय सर्वांना वाटलं. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे का या संविधान सभेमध्ये जेवढे सदस्य आहेत, मग ते ओबीसी असतील, SC असेल, ST असेल आणि इतर असतील, ह्या सर्वांनी मिळून हे संविधान लिहिलेलं आहे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब तुम्ही ते सगळं वाचन करा, त्यांचे सगळे ते संविधान सभेमध्ये भाषण ऐका तुम्ही, त्यामध्ये दडलेलं आहे काय संविधान सभेने लिहिलेलं आहे. इतके मोठ्या मनाचे होते बाबासाहेब. आता आहे का अशी, आता तर मुलीचं दिलं का म्हणजे माई पाटीलला माय नाव लिहिलं. म्हणजे इतकं मोठं कार्य करून सुद्धा बाबासाहेबांनी कधी श्रेय घेण्याचं अशी आसक्ती ठेवली नाही. उदार मनाचे होते, मोठ्या मनाचे होते. असे मोठ्या मनाचे माणसं आजच्या काळामध्ये सुद्धा आहे, पण त्याला मी ओळखत नाही, त्याला मी समजून घेत नाही, त्याला मी जवळ करत नाही. कारण तो व्यक्ती श्रीमंतीनं कमी असते. आज आम्ही पैसा मागं लागलो, मोहा मागं लागलो, धनसंपत्ती मागे लागलो. जे माणसं इमानदार आहेत, निष्ठावान आहे, स्वाभिमानी आहे, त्यांच्याकडे पैसा नाही, धनसंपत्ती नाही, पण त्यांच्याकडे जे संपत्ती आहे ना, ते ज्यांच्याकडे पैसा आहे, धनसंपत्ती आहे, त्यांच्याकडे हे नाही आहे जे यांच्यापाशी आहे. यांच्यापाशी स्वाभिमान आहे, निष्ठा आहे, समर्पण आहे. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी हा धम्म दिलेला आहे. बाबासाहेबांनी जेव्हा म्हटलं होतं का मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया, का धोका दिला? कारण धम्मापासून अभाव होता. म्हणून धम्मामध्ये पकलं पाहिजे. मग तुम्ही श्रीमंत असा की गरीब असा, अंगामधला अहंकार, अंगामधला मीपणा, घमंड हा गळून पडला पाहिजे आणि स्वाभिमानी, निष्ठावान, प्रामाणिकपणे आपण कार्य केलं पाहिजे. त्याकरता हा धम्म आहे. जोपर्यंत इथला मनुष्य हा धम्मामध्ये पकत नाही, धम्मामध्ये शिरत नाही, तोपर्यंत तो प्रामाणिकपणे कार्य करू शकत नाही. हे तेवढं सत्य आहे. बाबासाहेब धम्मामध्ये पकलेले होते, स्वाभिमानी होते, एक संघ होते, विचारांचे होते आणि बुद्धी प्रामाण्यवादी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बुद्धी प्रामाण्यवादी लोक तुम्हाला फार कमी पाहायला मिळतील, पण त्यांना आम्ही ओळखू शकत नाही. कारण आमच्या डोळ्यावर कर्मकांडाची, अंधश्रद्धेची, अज्ञानाची पट्टी बांधलेली आहे. हे लोक तुम्ही ओळखू शकत नाही. केव्हा ओळखू शकाल? तेव्हाच जेव्हा तुम्ही धम्मामध्ये पकसाल. मग धम्मामध्ये पकण्यासाठी कुठला मार्ग आहे? धम्मामध्ये पकण्यासाठी मार्ग आहे, पहिला सुरुवातीचा आहे तर पंचशील आहे. जोपर्यंत या भारतातला नागरिक, हा भारतातला मनुष्य, मग तो स्त्री असेल की पुरुष असेल, जोपर्यंत तो पंचशीलमध्ये पकत नाही त्याला चांगले आणि वांगले माणसं ओळखू येत नाही. चांगले आणि वाईट माणसं ओळखू येत नाही. म्हणून पंचशीलमध्ये तुम्हाला पका लागल. तर पंचशील काय? संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे तो. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी हिंसा करणार नाही, हिंसा करण्यापासून अलिप्त राहील.
अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी चोरी करणार नाही, चोरी करण्यापासून अलिप्त राहील. कामे सुचिचारा वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी व्याभिचार करणार नाही, व्याभिचार करण्यापासून अलिप्त राहील. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी खोटं बोलणार नाही, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहील. आणि शेवटचं आहे सुराहा मेरय मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, या व्यसनापासून दूर राहील. हेच तर विचार आहे. याच्यावर तर संधान चालून राहिलं. भगवान बुद्धांपासून तर बाबासाहेबांपर्यंत आणि इथून पुढं जे कार्यकर्ते, जे महापुरुष कार्य करून राहिले, हे 5 शिलेवरच कार्य करून राहिले. याच्यामध्येच तर पक्का लागते. आता याच्या विरुद्ध जे लोक काम करून राहिले, या शिलाच्या विरुद्ध, शील पाळत नाही, शिलाच्या विरुद्ध जे लोक काम करून राहिले, त्यांना हा देश गुलाम बनवायचा आहे. त्यांना हा देश गुलाम बनवायचा आहे. म्हणून हे 5 शिलाचं भंग, या 5 शिलाचं भंग कसं होईल आणि ह्या 5 शिलाला तोडून जगणारे माणसं जास्तीत जास्त या देशामध्ये कशी निर्माण होतील, याच्यावर कार्य चालू आहे. जर ही संख्या वाढली, जर ही संख्या वाढली तर संपूर्ण देश हा नष्ट होऊन जाईल, संपूर्ण देश हा नष्ट होऊन जाईल. म्हणून ही संख्या वाढता कामा नये. शिलामध्ये पकलेले, धम्मामध्ये मार्गक्रमण करणारे लोकांची संख्या या देशामध्ये वाढली पाहिजे. मग या देशामधला जो कर्मचारी वर्ग आहे, जे संविधान रक्षणाचे 4 स्तंभ आहेत, संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया, यामध्ये ज्यांच्या ताब्यात आहे ते शीलभ्रष्ट लोक आहेत. म्हणून नासोडा होऊन राहिला, म्हणून प्रामाणिकपणे काम नाही होऊन राहिलं. सरकारी यंत्रणेमध्ये लाखो जागा खाली आहे, भरूनच नाही राहिले. लाखो जागा खाली आहे. या देशामध्ये भ्रष्ट लोक, शील तुटलेले लोक करोडो अरबो रुपया बँकेतून कर्ज घेऊन पडतात. पण इथल्या सामान्य माणसाला स्वतःचा व्यवसाय करण्याकरता लोन भेटत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण इथल्या ओबीसींना, एससींना, एसटींना आणि इतर लोकांना गरीब बनवायचं आहे, गुलाम बनवायचा आहे, दरिद्री बनवायचा आहे, असं वातावरण या देशामध्ये निर्माण केलं जात आहे. स्लो मोशन पॉयझन. तुम्हाला ही गोष्टी माहीत पडणार नाही किंवा कोणत्याही मीडियावर तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही जेव्हापासून आपल्या शेतामध्ये, आपल्या वावरामध्ये केमिकलची फवारणी करून राहिले, ते तुम्हाला कमजोर करण्याचं स्लो मोशन पॉयझन होईल. भगवान बुद्धांनी 5 प्रकारचे व्यवसाय करायला मना केलेला आहे. त्यामध्ये एक व्यवसाय ते सुरा मेरे म्हणजे पवाठाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. तुम्ही व्यसन करून राहिले, सगळेजण जहराची शेती करून राहिले, जे केमिकलची फवारणी करून तुम्ही अन्न पिकवता. मग ते फळं असतील, भाजीपाला असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तांदूळ असेल, तुम्ही जहराची शेती करून राहिले. आणि त्या केमिकलच्या सेवनामुळं, त्या केमिकलच्या अन्नाच्या सेवनामुळं आता लहान लेकरापासून तर मोठ्यांपर्यंत बिमाऱ्या वाढल्या, कमजोऱ्या वाढल्या. जवान लेकरायला हाटडा येऊ राहिला. समजलं तुम्हाला? मग जे फूड डिपार्टमेंट आहे हे कोणतं काम करू राहिलं? कुठल्याही अन्न जेव्हा उगवते ना, त्याची तपासणी झाली पाहिजे, काही खाण्याच्या लायकीचं आहे का नाही आहे. 90% शेतकरी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे अज्ञानामुळे जहराची शेती करून राहिले. स्वतःही खाऊ राहिले, इतरांनाही विकू राहिले. पण जे तुम्हाला विकणारा वर्ग आहे, या कंपन्याचा जो मालक आहे, तो चांगलं अन्न खाते, प्युअर अन्न खाते. तुमच्या ओबीसी, एससी, एसटी आणि इतर लोकांमध्ये तुमच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या पाहिजे, शारीरिकरित्या तुम्ही कमजोर झाले पाहिजे. म्हणून हे सर्व यंत्रणा सुरू झालेली आहे. किती मोठी गोष्ट आहे. अगोदर शेती होत होती, नॅचरल अन्न तुम्ही पिकवत होते, शेणखताचा वापर करत होते. नैसर्गिक प्रक्रिया तुम्ही तोडलेली आहे. जी निसर्गाची जी प्रक्रिया आहे
शेतामध्ये मेंढक्या असतात, किडे असते, चिमण्या असतात. ते चिमण्या येऊन काहीतरी थोडंसं खातात, तुमची दान पारमिता पूर्ण होते, त्यामधलं काही अन्न आपल्यालाही मिळते. 10 पोते जर उगवत असते तर 2 पोते ते कीटकले खातात, चिमण्या खातात, त्या मेंढक्या त्या किड्यांना खातात. ही निसर्गाची प्रक्रिया आहे. तुम्ही निसर्गाची प्रक्रिया थांबवली. याच्यामुळे दोष लागला. दोष लागल्यामुळे बिमाऱ्या वाढल्या. स्वतःचं शरीर बिमार पडलं आणि आपण ते विकून इतरांना सुद्धा बिमार केलं. म्हणून ही फार महत्त्वपूर्ण बाब. तुमची मानसिक आरोग्य स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि शारीरिक आरोग्य स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. तर तुम्हाला आतापासून नॅचरल शेती करावं लागेल, नैसर्गिक शेती. त्याची सुरुवात करा. जर तुम्ही आता जर माझं ऐकलं नाही तर येणारा काळ एवढा भयंकर होईल का त्या केमिकलच्या फवारणीमुळे तुम्ही शेती पिकणार नाही, पुरी शेती खराब होऊन जाईल. तर ह्या बाबी समजून घ्या. या बाबी तुम्हाला कोणी सांगत नाही. आज या देशामध्ये लोभापायी फक्त पैसा कमवायचा आहे. पैसा कमवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या स्थळावर पोचलेलो आम्ही. झाडांची कत्तल केली आम्ही. अंगणामध्ये पत्ते पडते झाडाचे, पानं पडतात, झाड तोडून टाकलं. कोरोनाच्या काळामध्ये 50 लाखाच्या वर लोक मरण पावली ऑक्सिजनच्या अभावी. तुम्ही झाडाची कत्तल केली, इकडे लोक मेले. सरळ हिशोब आहे. कोरोना म्हणजे काय होता? साधा खोकला होता तो. ज्याची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली त्याला ऑक्सिजनची गरज भासली. कारण झाडांची कत्तल झाल्यामुळे ऑक्सिजनची कमतरतेमुळे लोक मरण पावले. रोग प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण झालं पाहिजे. या देशाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला सुद्धा शारीरिक आणि मानसिकता स्ट्रॉंग होण्यासाठी ही यंत्रणा काम करते निसर्गाची. ह्या बाबी समजून घ्या. या बाबीवर तुम्हाला काम करावं लागेल. या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ओबीसी वर्ग असला पाहिजे, तो नाही आहे. या देशातल्या न्यायपालिकेमध्ये सर्वात जास्त ओबीसी वर्ग असला पाहिजे, नाही आहे. या देशातल्या संसदेमध्ये सर्वात जास्त ओबीसी असला पाहिजे, नाही आहे. थोडाफार असेल तो गुलाम आहे. या देशातल्या मीडियाचा जो मालक आहे तो ओबीसी असला पाहिजे, नाही आहे. ही फार नुकसानदायक बाब आहे. ही फार नुकसानदायक बाब आहे. या बाबीला समजून घ्या. मला तुमच्यापेक्षाही जास्त तुमच्या लेकरांची चिंता मला आहे. मला गोष्ट लागते, या गोष्टी मला लागते. मला आपली येणारी पिढी संकटात आहे. आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य धोक्यात आहे. आज आपले मुलं नाल्या साफ करून राहिले. नाल्या साफ करणं आणि साफसफाई करणं काही वाईट नाही आहे, पण मग त्यामध्ये काही विशिष्ट समुदायाचे लोक काय आहेत? सगळ्याच समुदायाचे लोक का नाही? ही गुलामगिरीला सुरुवात झालेली आहे. आपल्या मुली या उच्च वर्णीयाच्या घरी पोचा मारून राहिल्या, संडास साफ करतात, शिकल्या सवरल्या मुली झाडू मारतात. साफसफाई करणं वाईट नाही आहे, पण एकाच समुदायाच्या काय आहेत पा, विशिष्ट समुदायाच्या काय आहेत, सर्वच का नाही? हा भेदभाव आजही या देशामध्ये सुरू आहे. जे काही प्रगती झाली हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या वजनामुळे झालेली आहे. इथं आंबेडकराईट लोकांनी जे बाबासाहेबांच्या विचारधारेचे फॉलोअर आहे, विचारधारेला पुढे घेऊन जाणारे आहे, यांच्या संघर्षामुळं आतापर्यंत या देशामध्ये प्रगती झालेली आहे. मग ती ओबीसीची असते, एससीची असेल, एसटीची असेल, इतर लोकांची असेल, हे आंबेडकर राईट लोकांनी संघर्ष केला म्हणून ही आतापर्यंत प्रगती झालेली आहे. आणि इथल्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही आता सर्व ओबीसी लोक, एससी लोक, एसटी लोक या देशाच्या 4 स्तंभामध्ये पोचणार होते. संसदेमध्ये, कार्यपालिकामध्ये, न्यायपालिकामध्ये, मीडियामध्ये पोचणार होते. तुम्हाला थांबवलं. आता पहा, थांबवलं तुम्हाला. आता तुम्ही दुरुस्त होऊन राहिले होते आता, कारण शिक्षणाचं प्रमाण वाढून राहिलं होतं, आरोग्याचं प्रमाण वाढून राहिलं होतं. तर त्यांनी तुमच्या आरोग्यावर वार केला केमिकलचं अन्न पेरून, केमिकल विकून, ह्या फवारणी. ज्याला किडे मरून राहिले, माणसाने मरतील नाही.
ज्या फवारणीमुळे किडे मरतात त्या फवारणीने माणसं मरून राहिले. म्हणून बघा तुम्ही, जे आताच्या पिढ्यामध्ये जे नवीन लेकरं जन्माला येऊ राहिले त्या 10 पैकी 8 लेकरांच्या बुद्ध्या भ्रष्ट आहेत. फक्त 2च लेकरं चांगले आहेत. ज्याचे मायबाप थोडेसे काही शिकले सवरले असतील, काही चांगलं खा प्यायला भेटते, त्याचे 2च लेकरांची फक्त बुद्धी शार्प आहे. बाकी 10 पैकी 8 लेकरांच्या बुद्ध्या भ्रष्ट आहेत. मग हे काय करते? गुलाम. आणि म्हणून या षडयंत्राला ओळखून घ्या. कुठलाही देश गुलाम करण्याकरता स्लो मोशन पॉयझन काम करते, शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या तुम्हाला कमजोर करून विविध स्तरामध्ये. आणि म्हणून या शिलामध्ये पकून धम्मामध्ये बलाढ्य होऊन जे चांगले लोक आहेत त्यांच्या मार्गी लागा, त्यांचं ऐका आणि त्यांचं ऐकून त्या दिशेने वाटचाल करा. आणि बाबासाहेबांच्या पुस्तकांचं बारकाईने वाचन करून त्याच्या दिशेने वाटचाल करून त्याला समजून त्याला प्रस्थापित करा. कारण जेवढेही संत महापुरुष होऊन गेलेले आहेत त्या सर्वांचं कार्य बाबासाहेबांनी संविधानामध्ये पेरलं आणि त्यामध्ये संपूर्ण संत महापुरुष जिवंत आहेत. जर संविधान बदललं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपले, शाहू महाराजांचे विचार संपून जातील, तुकाराम महाराजांचे विचार संपून जातील, गाडगे बाबांचे विचार संपून जातील, बिरसा मुंडांचे विचार संपून जातील, फातिमा शेख, मौलाना अब्दुल कलाम आझाद, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, जेवढे संत महापुरुष होऊन गेलेले आहेत, जर संविधान जर वाचलं नाही तर या संत महापुरुषांचे विचार राहणार नाही. बाबासाहेबांनी तेच कार्य केलेलं आहे. त्या संत महापुरुषांचे विचार संविधानामध्ये पेरले. तर म्हणून संत महापुरुषांचे विचार जर तुम्हाला जिवंत ठेवायचे असतील तर संविधानाला तुम्हाला जिवंत ठेवावं लागेल. संवैधानिक ज्या संस्था आहेत त्यांना जिवंत ठेवावं लागेल. कारण या संवैधानिक सरकारी संस्थेमध्ये आपले OBC, SC, ST आणि इतर मुलं मुली नोकरी करतात, कार्य करतात, त्यांना आपली प्रगती होते. आज जे खाजगीकरण चालू आहे याच्यामुळं आपला नासोडा आहे, आपलं नुकसान आहे, आपली हानी आहे. हे खाजगीकरण थांबवा, सरकारी यंत्रणा मजबूत कशा होतील याच्यावर भर द्या. आपला जो पर्सनल माहिती आहे हे आता खाजगीमध्ये कोणाकडे चालली? BSNL डिपार्टमेंट आणि जिओ याचा जर तुम्ही विचार करता ना तर BSNL डिपार्टमेंट हे सगळं स्ट्रॉंग आहे, जिओपेक्षाही स्ट्रॉंग आहे बरं, पण त्याला कमजोर करणं सुरू आहे आणि जिओला मोठं केलं. आपली पर्सनल माहिती जिओकडे चालली. तुमचं काही बोलले तुम्ही पूर्ण रेकॉर्ड त्यांच्यापाशी चालला. सरकारी यंत्रणेमध्ये असं होत नाही. तुम्ही काही बोलले तर सरकारी यंत्रणेत जमा राहते सगळं, कोणाला देता येत नाही डाटा. पण सरकारी यंत्रणेला कमजोर करायचं आणि प्रायव्हेटला मोठं करायचं हे षडयंत्र ओळखून घ्या. सरकारी यंत्रणा जर मोठी झाली तर आपल्या मुलांना मुलींना नोकऱ्या लागतील, त्यांना लाखो रुपये पगार राहील आणि ते प्रगती करतील, श्रीमंत होतील. म्हणून तुम्हाला श्रीमंत नाही होऊ द्यायचं, तुम्हाला गरीब करायचं आहे. म्हणून खाजगीकरणाला मोठं करणं सुरू आहे आणि सरकारी यंत्रणा बंद करणं सुरू आहे. हे थांबवा, याला समजून घ्या. असंख्य बाबी आहेत सांगण्यासारख्या. म्हणून बाबासाहेबांचं जेवढेही लिखाण आहे हे इथल्या OBC, SC, ST आणि इतर लोकांच्या कल्याणाचं आहे, पोषक आहे. ही बाब आपण समजून घ्या आणि त्या दिशेने वाटचाल करा. तर मी इथेच थांबतो. साधू साधू म्हणा बाबा.